पुण्यातील राजीव गांधी ई लर्निंग स्कूलमध्ये शिकणारा शुभम खंडागळे। 6वीत शिकणाऱ्या शुभमचा शाळेत दुर्दैवी अंत झाला। दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला शाळेची मधली सुट्टी सुरू होती। मधल्या सुट्टीत 3ऱ्या मजल्यावर असलेल्या आपल्या वर्गासमोर शुभम बॅडमिंटनच्या रॅकेटनं शटल उडवण्याचा खेळ खेळत होता। ते शटल पोर्च शेजारी असलेल्या हॉलच्या छतावर पडलं। ते काढण्यासाठी शुभम पोर्चच्या खिडकीतून हॉलच्या छतावर उतरला, मात्र ते छत कामचलाऊ पुठ्ठ्याच्या सहाय्यानं बनवलं होतं। पुठ्ठा फाटल्यानं शुभम हॉलमध्ये कोसळला। तो खेळत होता तर त्याचं फूल खाली पडलं होतं, तर तो काढायला गेला तर त्याचा तोल त्याला झेपला नाही, तर त्याचा एक पाय खाली गेला आणि मग तो पडला। शुभमचा वर्ग 3ऱ्या मजल्यावर आहे। या वर्गाशेजारील पॅसेजला लागूनच शाळेच्या सभागृहाचं छत आहे। पहिल्या मजल्यावर असणाऱ्या हॉलमधील आवाज घुमू नये म्हणून या हॉलला फॉल सिलिंग करण्यात आलंय। त्याच्या बाजूनं लाकडी जाळीही लावण्यात आली आहे। मात्र हे छत जवळपास 30 फूट उंच असल्यानं शुभमचा जागीच मृत्यू झालाय। दुपारी 12 वाजता मधल्या सुट्टीमध्ये शुभम या पोर्चमध्ये बॅडमिंटन खेळत होता। ते खेळत असताना या खिडकीतून त्याचं शटल या छतावरती पडल्यामुळे ही खिडकी उघडून शुभम आतमध्ये गेला। मात्र या ऑडिटोरियमचं हे जे रूफ आहे हे पुठ्ठ्याचं बनवलेलं असल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला। खरं तर ऑडिटोरियमचा आवाज घुमू नये म्हणून ऑडिटोरियमला हे फॉल सिलिंग करण्यात आलेलं आहे। मात्र त्याचं हे छत जे आहे हे पुठ्ठ्याचं छत आहे। मात्र इथे कुणी जाऊ नये म्हणून इथे अशा प्रकारे सुरक्षिततेची एक काळजी घेतलेली दिसते। मात्र ही खिडकी योगायोगाने उघडी होती आणि त्यातूनच शुभमचा तोल गेला आणि तो खाली पडला। शुभमला लगेच जवळच्याच राव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। या सुट्टीच्या दरम्यान मुलं खेळत होती, डबा खाल्ल्यानंतर खेळत होती। त्या ठिकाणी ऑडिटोरियम आहे, त्याचा जो रूफ आहे तो प्लास्टर ऑफ पॅरिस आणि जिग्नमच्या वस्तूंनी बनलेलं, त्याच्यावर एक शटल बॅडमिंटनचं शटल पडलेलं होतं। त्या मुलाचं त्यानं पाहिलं, तर पाहिल्यानंतर त्या बाजूला जी खिट्टी आहे ती सहज निघण्यासारखी, ती काढून त्यानं त्याच्यावर उडी मारली। जशी उडी मारली तर एकदम कच्च्या ह्याच्या पद्धतीत असल्यामुळे तो डायरेक्ट खाली पडला। राजीव गांधी ई लर्निंग स्कूल ही पुणे महापालिकेच्या प्रयोगशील शाळांपैकी एक शाळा। मात्र या शाळेमध्येच झालेल्या या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।